लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हेक्टर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. व्हॉट इज द व्हेक्टर अँड रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर, टाइप्स ऑफ व्हेक्टर हे पॉइंट पाहिलेले आहेत. टुडे वी सी द व्हेक्टर ऑपरेशन्स. व्हेक्टर ऑपरेशन मध्ये पहिलं पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ ए व्हेक्टर बाय स्केलर. मग सपोज हियर पी बार इज एनी व्हेक्टर. पी बार हा एनी व्हेक्टर आहे आणि सपोज यस इज एनी स्केलर. यस हा काय स्केलर म्हणजे हियर व्हॅल्यू आहे, नंबर्स आहे, स्केलरने आपल्याला काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं. तर मग आपल्याला काय मिळेल, आपण जर यस टाइम पी बार घेतलं तर आपल्याला अनदर वेक्टर मिळेल. अनदर वेक्टर दॅट इज सपोज इट इज ए क्यू बार आणि इट इज इन द डायरेक्शन ऑफ काय पी बार. पी बारच्या डायरेक्शन मध्येच राहील आणि हा क्यू बार किती राहणार आहे हियर यस टाइम ऑफ पी बार. यस टाइम ऑफ पी बार त्याची मॅग्निट्यूड यस टाइम ऑफ ए पी वेक्टरची मॅग्निट्यूड एवढं राहणार आणि क्यू बार इज ए अनदर. दिस इज कॉल्ड ॲज अ स्केलर हियर मल्टिप्लिकेशन ऑफ ए वेक्टर बाय स्केलर. स्केलरने आपण काय केलं मल्टिप्लाय केला. आणि नंतरचं आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. ॲडिशन अँड subtraction of vectors. Now two vectors, we have to add the two vectors or number of vectors. We can add these vectors here by the here geometrical rule. Geometrical rule ने काय करू शकतो आपण वेक्टर ऍड करू शकतो कारण वेक्टर्सला कसे आहे डायरेक्शन आहे. We can add the same type of a vectors. That is of a same physical quantity. Same physical quantity चे vectors we can add or subtract the vectors. We cannot add the different types of vector. That is of two different quantity. दोन different quantity चे vector cannot be added. Suppose force vector can be added to force vector, but force vector and velocity vector cannot be added. दोन्ही वेक्टर डिफरंट क्वांटिटीचे वेक्टर काय होणार नाही ऍड होणार नाही आणि सेम क्वांटिटी म्हणजे फोर्स वेक्टर हा फोर्स मध्ये ऍड होईल आणि त्याचा रिझल्टंट वेक्टर मिळणार आपल्याला. आणि त्या रिझल्टंट वेक्टरचा जो इफेक्ट आहे तो काय आहे इट इज इक्वल टू द इफेक्ट ऑफ टू ऑर मोर वेक्टर. म्हणजे सेम इफेक्ट राहणार टू ऑर मोर वेक्टर जे आपण ऍड केलेले आहेत त्या वेक्टरचा इफेक्ट हा काय सिंगल रिझल्टंट वेक्टरने आपल्याला काय करता येईल रिप्रेझेंट करता येईल. सपोज आता हियर वी कॅन ऍड द हियर f1 बार इज ए फोर्स वेक्टर, f2 बार इज ए अनदर फोर्स वेक्टर. Then there that is the addition we can represented by f bar is the resultant vector of these two vector addition. And it can be written as a f bar equal to काय येणार आहे f1 बार प्लस काय f2 बार याने आपल्याला काय करता येईल डिनोट करता येईल. म्हणजेच हा रिझल्टंट वेक्टरचा जो इफेक्ट आहे इट इज सेम ॲज द टू वेक्टर्स इफेक्ट. म्हणजे दोघांचा जो इफेक्ट आहे दोघांचा मिळून इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिंगल वेक्टर दॅट इज द रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरने काय करता येईल आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. मग आता दोन्ही वेक्टर जर समजा पॅरलल असेल म्हणजे कसे दे हॅव द सेम डायरेक्शन. इफ टू वेक्टर्स हॅव ए सेम डायरेक्शन देन their resultant vector is suppose AB bar is a vector, A1 vector and BC bar is another vector. Then their resultant vector is suppose AC bar and it is equal to its magnitude is mod of AC bar. It is equal to काय mod of AB bar आणि plus काय mod of काय BC bar. We can express this as here because they have a same direction. दोन्ही वेक्टरला सेम डायरेक्शन आहे. मग सपोज आता हा AB बार वेक्टर आहे आणि दुसरा वेक्टर हा काय हियर BC बार वेक्टर आहे. सपोज आता हा BC बार वेक्टर आहे BC बार किंवा इथून पुढे आपण काढला तरी चालेल BC बार वेक्टर. म्हणजे देअरफॉर काय हियर AC बार वेक्टर म्हणजे ह्या दोघांच्या सम इतका राहणार. म्हणजेच किती हा काय राहणार आहे AC बार वेक्टर राहील. म्हणजे इथं काय हा B बार AB बार वेक्टर आणि हा काय BC बार वेक्टर.
मग ह्या दोघांची जी डायरेक्शन आहे तीच रिझल्टंट वेक्टर म्हणजे AC बारची काय राहणार आहे, डायरेक्शन राहणार. म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम असेल तर त्याची मॅग्निट्यूड, रिझल्टंटची मॅग्निट्यूड म्हणजे दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूडची काय राहणार आहे, सम राहणार. म्हणजे पॅरलल वेक्टर असेल तर हे रिझल्टंट वेक्टर मिळालं आपल्याला. नंतर आता काय आहे, अँटी पॅरलल वेक्टर्स असेल तर अँटी पॅरलल वेक्टर म्हणल्यानंतर सपोज आता काय हियर AB बार आणि BC बार हे काय सपोज टू वेक्टर्स आहेत. मग हा AB बार वेक्टर आहे, सपोज हा AB बार वेक्टर आणि दुसरा कोणता वेक्टर आहे, BC बार आहे. त्याची डायरेक्शन कशी अपोजिट आहे, BC बार वेक्टर हा BC बार वेक्टर आहे. मग इथे काय येणार आहे, या दोघांचे जे ऍडिशन आहे म्हणजे आता यांच्या मॅग्निट्यूडचा डिफरन्स इतकं, डायरेक्शन कशी अपोजिट आहे, एवढा वेक्टर काय होणार इथे कॅन्सल होणार. म्हणजेच रिझल्टंट वेक्टरचे काय, जो मॅग्निट्यूडने मोठा आहे त्या डायरेक्शन मध्ये काय राहणार आहे, रिझल्टंट वेक्टर नाही. मग आपल्याला काय मिळाल, तो AC बार वेक्टर मिळाल. मग काय येणार आहे, हियर AC बार इट इज इक्वल टू मॉड ऑफ AC बार, त्याची मॅग्निट्यूड आपल्याला कसे काढता येईल, मॅग्निट्यूडने कोणता मोठा वेक्टर आहे, AB बार वेक्टर मोठा आहे, मॉड ऑफ काय AB बार आणि मायनस काय घेता येईल, मॉड ऑफ काय BC बार. ही झाली त्याची मॅग्निट्यूड. आणि रिझल्टंट आपल्याला डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. मग लार्जर वेक्टर हा AB बार आहे, त्याच्या डायरेक्शन मध्ये काय हियर रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन राहणार. म्हणजेच काय एवढा वेक्टर राहणार, हा काय राहील, AC बार वेक्टर राहील. रिझल्टंट म्हणजे जो मॅग्निट्यूडने मोठा आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये काय रिझल्टंट वेक्टर डायरेक्ट होईल. हे झालं आता समजा लिनियर झालं, पॅरलल किंवा अँटी पॅरलल वेक्टरची ऍडिशन. मग प्रत्येक वेळेस आपल्याला असेच काय राहतील, असेच वेक्टर्स राहणार आहे असं नाही ना. मग काय करता येईल, ह्या वेक्टरच्या बाबतीत कसं ऍडिशन करता येईल, त्यासाठी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आहे. म्हणजे काही सर्टन अँगल मेक होत असेल त्यांच्यामध्ये, किंवा मग ते अँटी पॅरललच नसेल किंवा पॅरलल नसेल, तर अशा वेळेस कशी ऍडिशन करायची, तर त्यासाठी लॉ आहे ट्रायंगल लॉ ऑफ ए वेक्टर ऍडिशन. मग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ऍडिशन. Suppose we have to add the two vectors है. Two vectors म्हणजे सपोज हा PQ बार वेक्टर आहे, हा PQ बार वेक्टर आहे. आपण तो काय करू, A बार ने काय करू, डिनोट करू. A बार म्हणजे सिंगल लेटरने सुद्धा काय करतात, ते डिनोट करतात. आणि दुसरा हा वेक्टर आहे RS बार आहे, हा RS बार वेक्टर आहे. तो आपण काय करू, B बार ने काय करू, डिनोट करू. आणि we have to add these two vectors. हे दोन्ही वेक्टर्स कसे ऍड करायचे, तर अरेंज करायचे, ऑर्डरली अरेंज करायचे गिव्हन वेक्टर्स बाय टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. मग सपोज हा PQ बार वेक्टर आपण असा अरेंज केला, म्हणजे इथून त्याचा एंड पॉइंट आहे आणि इकडे काय अरो हेड आहे. हा PQ बार वेक्टर आहे म्हणजे A बार वेक्टर, ऑर्डरली अरेंज करायचे दोन्ही वेक्टर. म्हणजे याच्यानंतर लगेच काय, हा वेक्टर जो आपल्याला ऍड करायचा तो, मग हा वेक्टर आहे RS बार, म्हणजे RS बार दॅट इज हियर RS बार. म्हणजे Q आणि R काय कोइन्साइड होतात ते, आणि हा काय B बार. तर रिझल्टंट वेक्टर, आता ह्या दोन्ही वेक्टरची ऍडिशन म्हणजे कोणता वेक्टर राहणार आहे, स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे फर्स्ट वेक्टरचा P पासून निघणार आणि एंड पॉइंट ऑफ काय सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टरचा एंड पॉइंट कोणता, हा S आहे, तिथपर्यंत राहणार. हा रिझल्टंट वेक्टर राहील म्हणजे R बार इक्वल टू म्हणजे ह्या दोन्ही वेक्टरचे काय राहणार आहे, ऍडिशन राहील. म्हणजे इट इज इक्वल टू काय A बार प्लस काय B बार. हे दोन्ही वेक्टरची ऍडिशन, याला काय म्हणतात ते ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ऍडिशन. आणि मग आता याचं स्टेटमेंट कसं आहे, इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. ऑर्डरली आपण घेतलेलं आहे, ऑर्डरली म्हणजे याच्या एंड पासून नंतर सेकंड वेक्टर घेतलेला आहे. टेकन इन ऑर्डर
if two vectors are represented in magnitude and direction by two sides of a triangle taken in order, then the third vector, that is then the resultant vector, it is represented in magnitude and direction by third side of a triangle. It is directed from starting point of first vector to the end point of a second vector. Starting point of first vector च्या starting point पासून चालू होतं तर end point of काय second vector. हे काय राहणार त्याची डायरेक्शन राहील. म्हणजे r बार gives the vector a bar plus b bar यांची ऍडिशन राहणार. मग from triangle law, that is we can write as a pq bar plus qs bar किंवा rs bar, it is equal to काय येणार आहे ps bar. ps bar ने काय करता येईल रिप्रेझेंट करता येईल आपल्याला. परत एकदा आपण स्टेटमेंट पाहू. if two vectors are represented in magnitude and direction by two sides of a triangle, then their resultant vector म्हणजे त्यांचे ऍडिशन, resultant vector is represented in magnitude and direction by third side of a triangle starting from, that is directed from starting point of first vector to the end point of a second vector. Therefore r bar gives the addition of this a bar and b bar, that is r bar equal to a bar plus काय b bar. हे आपल्याला वेक्टर ऍडिशन मिळते. याला काय म्हणतात ते ट्रायंगल लॉ. हा ट्रायंगल लॉ झाला. आणि किंवा मग आपण सिम्पली पी क्यू बार असं नाही डिनोट केलं, नुसतं आपला हा ए वेक्टर, हा ए बार वेक्टर, हा काय बी बार वेक्टर आहे. मग आपण असं सुद्धा लिहू शकतो. हे असं हा ए बार वेक्टर आपण पी क्यू ने डिनोट करू आणि बी बार वेक्टर काय हिअर क्यू आर ने डिनोट करू. म्हणजेच मग काय किंवा क्यू एस ने डिनोट करू. असं जरी घेतलं तरी चालेल. मग फ्रॉम ट्रायंगल काय पी क्यू एस ह्याच्यावरून काय येणार आहे पी एस बार इट इज इक्वल टू पी क्यू बार, ही डायरेक्शन आहे पी क्यू बार आणि प्लस काय आहे इथून इकडे डायरेक्शन ही पी क्यू एस बार असं लिहिता येईल आपल्याला. दॅट इज हा आर बार ने डिनोट केला आपण, आर बार इक्वल टू काय ए बार प्लस काय बी बार असं डिनोट करता येईल. आणि याची डायरेक्शन कशी ह्या रिझल्टंट वेक्टरची कुठून डायरेक्ट होतो यार पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून तर सेकंड वेक्टरचे काय एंड पॉइंट पर्यंत अशी डायरेक्शन राहणार. हा काय ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ऍडिशन आहे. आणि नंतर आता हे वेक्टर जे ऍडिशन आहे ते कम्युटेटिव्ह आहे आणि असोसिएटिव्ह आहे. कम्युटेटिव्ह म्हणजे काय आहे आपण प्रॉपर्टी कशी पाहिलेली आहे ते मॅथ मध्ये रियल नंबरची ऍडिशन कम्युटेटिव्ह किंवा मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह हे आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. तर आता आपण वेक्टर ऍडिशन आपल्याला कम्युटेटिव्ह आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे काय सपोज पी बार अँड क्यू बार आर द टू वेक्टर्स, हे दोन्ही वेक्टर्स आहे आणि वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह आहे म्हणजेच काय दाखवायचं वेक्टर ऍडिशन कम्युटेटिव्ह आहे म्हणजे पी बार प्लस क्यू बार इट इज इक्वल टू काय क्यू बार प्लस पी बार. हे आपल्याला काय करायचं इक्वल दाखवायचं आहे. मग आपण काय करू डायग्रामॅटिकली काय करू रिप्रेझेंट करू. मग याचं काय सपोज पी बार वेक्टर आपण काय करू ओ ए ने डिनोट करू, ओ ए ने डिनोट करू म्हणजे हा काय रिप्रेझेंट करते पी बार वेक्टर. ओ ए बार वेक्टर इक्वल टू काय पी बार. आणि नंतर क्यू बार वेक्टर आपण काय करू ह्या ए बी बार ने डिनोट करू. हा काय आहे क्यू बार वेक्टर. आणि यांचा रिझल्टंट वेक्टर म्हणजे कोणता राहणार आहे हा आर बार वेक्टर राहील. इट इज इक्वल टू काय पी बार प्लस काय क्यू बार असं येणार. हे झालं आता लेफ्ट साइड झाली. आता आपल्याला काय करायचं क्यू बार प्लस काय पी बार दाखवायचं. मग पॅरलल साइड जे असतात ते इक्वल वेक्टर्स असतात. याचे इक्वल आपण याला पॅरलल काढू म्हणजे हा कोणता वेक्टर राहणार आहे मॅग्निट्यूड सेम आहे. पॅरललोग्राम आपण कंप्लीट करू. मग
ए बी बार म्हणजेच काय, इथला काय हा समजा काय सी घेऊ पॉइंट आपण, ओ सी बार रिप्रेझेंट काय क्यू बार वेक्टर, आणि इकडे हा पॅरलेलोग्राम कंप्लीट करू हे अशी डायरेक्शन मध्ये. मग ओ ए बार म्हणजेच कोणता राहणार आहे, हा पी बार वेक्टर आहे, हा काय पी बार वेक्टर राहणार. मग ह्या ट्रिअँगल वरून ओ ए बी याच्यावरून काय राहणार, ओ ए बार प्लस ए बी बार इट इज इक्वल टू काय राहणार, ओ बी बार राहणार. फ्रॉम ट्रिअँगल ओ ए बी, ओ ए बार ओ बी बार इक्वल टू काय हॉरिझॉन्टल वेक्टर जाणार, ओ बी बार इट इज इक्वल टू ओ ए बार, ट्रिअँगल लॉ नुसार घेतोय आपण, ओ ए बार प्लस ए बी बार प्लस ए बी बार इट इज इक्वल टू काय, ओ ए बार म्हणजे पी बार आणि प्लस ए बी बार म्हणजे कोणता वेक्टर आपण डिनोट केलेला आहे क्यू बार, हा रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर बार मिळाला, याला आपण 1 म्हणू. आता हा ट्रायंगल वरचा कन्सिडर करू. इन ट्रायंगल का आहे ओ सी बी, ट्रायंगल ओ सी बी, ह्या ट्रायंगल मध्ये आता ओ बी बार इक्वल टू, आता ओ सी बार प्लस इथून याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून चालू झालेला आहे आणि हा सुद्धा तो वेक्टर आहे. मग काय लिहिता येईल अशी डायरेक्शन याची, मग ओ सी बार प्लस सी बी बार इट इज इक्वल टू काय राहणार आहे, ओ बी बार राहणार. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, ओ बी बार इक्वल टू ओ सी बार प्लस काय सी बी बार, ओ सी बार प्लस सी बी बार. ओ सी बार काय आहे, क्यू बार आहे, क्यू बार, आणि प्लस सी बी बार कोणता आहे, पी बारच वेक्टर आहे, पी बार, आणि इट इज इक्वल टू काय आर बार. म्हणजे सेम वेक्टर काय केला रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजेच काय फ्रॉम 1 and 2 काय येणार आहे, फ्रॉम 1 and 2 1 and 2 काय येणार बरं, हिअर आर बार इक्वल टू काय सेम वेक्टर आहे, पी बार प्लस क्यू बार इट इज इक्वल टू क्यू बार प्लस काय पी बार. म्हणजे वेक्टर ॲडिशन इज ए कम्युटेटिव्ह. ही प्रॉपर्टी काय झाली, प्रूव्ह झालेली आहे. आणि आता नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे वेक्टर ॲडिशन इज ए असोसिएटिव्ह, तर आपण काय करू ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.